रामकृष्ण हरी माऊली. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की संत महात्म्यांची भेट होणं किती दुर्लभ आहे. तर अजून एके ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की व्याघ्रसिंहाचे दूध जोडे, चंद्रामृतही हाता चढे, परी हरिप्रियांची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाढे मनुष्य देहा. महाराज म्हणतात की वाघिणीचे किंवा सिंहिणीचे दूध सुद्धा आपल्याला मिळेल. तर शिवाजी महाराजांचे जे सद्गुरू होते रामदास स्वामी, त्यांनी एकदा आपल्या पोटामध्ये दुखत आहे असं म्हणून शिष्यांची परीक्षा पाहण्याकरिता ते गडबडा जमिनीवर लोळू लागले. तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना विचारले की महाराज, आपल्या पोटात दुखत आहे, त्यासाठी मी काय औषध आणू म्हणजे आपल्याला बरे वाटेल? तेव्हा संत रामदास स्वामी म्हणाले की मला थोडं वाघिणीचं दूध पाहिजे, ते जर मी घेतलं तर माझ्या पोटातील वेदना थांबतील. म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी वाघिणीचं दूध सुद्धा आणून दिलं होतं. म्हणजे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होती. त्याप्रमाणे चंद्रामृताचं पान देखील करता येईल. पण संत महात्म्यांची भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. जगामध्ये संत भरपूर आहेत, पण जे आत्मानुभवी संत आहेत ते अतिशय दुर्लभ आहेत. तर संत कुणाला म्हणायचं? तर संत तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळामाळ असो नसो, आत्मानुभवी चोखाळलेल्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो, परद्रव्य परश्री परनिंदेशी जो मुका, तोची संत देखा तुका म्हणे. असे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू जे संत आहेत ते संत मिळणं अतिशय दुर्लभ आहे. रामकृष्ण हरी माऊली.